हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी
हरिदासाची घरी मद उपदवा जन्मांतरी मनशी काही माघा हीच देगा
पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनशी काही मागा हेच देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनशी काही मागा हेच देगा पांडुरंगा महायोग पीठी तटे भीमरथ्यावर कुंडलिका जातो मुने समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पंढरीच्या देवराया दंडवत तुझपाया ज्ञान राधे माझी योगाची माऊ माझी योगाची तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ शरण शरण
शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम आईशी देई प्रेम काही कळा प्रस्तुत विठ्ठल रुक्मिणी सेवा संस्था यांच्या विद्यमाने आणि हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू महामंडलेश्वर डॉक्टर विजयानंद बाळसराफ यांच्या प्रेरणेने आणि ह्या संपूर्ण ट्रस्टीतील अध्यक्ष भरत महाराज शेटे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष नंदकिशोर उमाळे, त्याचप्रमाणे अरुण दीक्षित सेक्रेटरी, त्याचप्रमाणे छगन खैरे साहेब, हनुमंत जगताप उपखजिनदार आणि सुनील बबनराव लोखंडे सर खजिनदार, त्याचप्रमाणे अजित श्रीरंग भोसले कार्याध्यक्ष, उपकार्याध्यक्ष एकनाथ कदम, श्री अशोक वाळून आणि सर्व सदस्य, त्याच्यामध्ये महादेव बाबा जगताप, त्याचप्रमाणे राजाराम महाराज काळे, विष्णू अरगडे आणि गुलाबराव झोमन, श्री बबन अवारी आणि श्री मनोहर महाले, श्री महेश बगाडे आणि श्री केदार साळुंखे, या सर्वांच्या आणि तुमच्या सर्वांच्या, त्याचप्रमाणे टाळकरी मंडळी, सर्वच्या सर्व टाळकरी मंडळी, गायक वृंद, पेटी मास्तर, मृदुंगमणी आणि साऊंड सिस्टीम वाले यांचं सर्वांचं सहकार्य आणि तुमचं उदार दातृत्व, या सर्व दातृत्व देणगी दात्यांचं मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आता ज्या मंदिरामध्ये मूर्ती नाही त्या मंदिराच्याही अगोदर मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्याच हस्ते इथं सुरुवात झाली. बऱ्याच जणांना कल्पना देखील नसेल. त्यावेळेस लोखंडे बाबा, जगताप बाबा होते, त्याचप्रमाणे एक वारले, त्यांचं आडनाव मला बगाटे बाबा, ही जुनी मंडळी होती. यांनी आणि त्यांच्या बरोबर तुम्ही सर्वांनी हातात ही धर्माची पताका घेऊन, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी असं म्हटल्याबरोबर अंगात रक्त संसर्ग होत, त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मंडळी धर्माचं पालन करणारी, हातामध्ये धर्माचा झेंडा घेतला, तो भगवा झेंडा हातामध्ये घेऊन धर्माचं कार्य अविरत त्या भगव्या पताकेसारखं केलं आणि म्हणून मी आज ह्या ठिकाणी वास्तू उभे आहे. हे सर्व तुमच्या सर्वांचं सहकार्य. याच्यात चौगुले महाराज असतील, विजय साहेब चौगुले महाराज असतील, त्यांचे चिरंजीव मोहम्मद बाबा महाराज असतील, हे सर्वांनीच सहकार्य केलं आणि ही केस घेऊन ती आपल्या धर्माच्या बाजूने झाली आणि ती धर्माच्या बाजूला होऊन आज हा इथे एवढा मोठा सभा मंडप आणि ही एवढी भव्य दिव्य अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिली. हे सर्व श्रेय ऐरवली सेक्टर 3चं श्रेय सर्वांचं. हे कोणीच काही करू शकत नाही. त्याचं पाठीमाग श्रेय सर्वांना जातं महाराज. कोणी कणानं करील, कोणी धनानं करील, कोणी मनानं करील. बरं, आणि त्या योगानं हे कार्य वाढीला लागतं. नाही तर मुंबईमध्ये एवढी मोठी जागा प्राप्त करणं म्हणजे हा खेळ नव्हे एकुल्या. म्हणून मेळ मिळविला. आमच्या शेटे बाबांनी देखील फार श्रेय घेऊन हे कार्य पुढे चालवलं. बरं, सर्वांचं श्रेय आहे.
म्हणून हा विजय ध्वज ह्या ठिकाणी उभा राहिला. हा विजयाचा ध्वज तसा उभा राहत नाही. सहकार्य सगळेच करतील, पण पुढे चालणारा कोणी असावा लागतो. पुढे चालणारा जर नसेल तर सहकार्य होऊन देखील उपयोगाचं नाही. आणि जो पुढे चालणार आहे त्याने काय करावं लागतं, मग आघात सोसावे लागतात. तुका म्हणी संत सोचची जगाचे आघात, असे आघात सोसून जो धीरानं पुढे चालतो, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखा हर हर महादेव म्हटल्याबरोबर रक्त संचाळून जसं बाजी प्रभू देशपांड्यांनी संपूर्ण शरीराची चाळण झाली तरी देखील शब्द दिला होता शिवाजी महाराजांना, राजे विशाळगडावर सुखरूप पोहोचा. आणि ज्यावेळेस विशाळगडावर सुखरूप पोहोचाल त्यावेळेस 5 तोफाची सलामी करा आणि गंध पेटवा. माझे राजे सुखरूप पोहोचलेत असं जोपर्यंत ह्या डोळ्यानं पाहत नाही तोपर्यंत हा बाजी ही खिंड लढवल्याशिवाय राहणार. संपूर्ण शरीराची चालण झाली होत वार लागून, तरी बाजी सांगायचा, स्वतःला म्हणायचा बाजी अजून तू देह ठेवायला योग्य झाला नाही. तुझे राजे अजून सुखरूप विशाळगडावर पोहोचले नाही. तू वचन दिलंय, उठ आणि परत लढायला सुरुवात कर. परत उठायचा बाजी आणि परत लढायला सुरुवात करायचा. रक्ताच्या थारोळ्यात न्हालेला बाजी झुंजार ते एक विष्णुदास जगी. वीरामध्ये झुंजार आहे ते विष्णुदास, झुंजलं पाहिजे. झुंजल्यानंतर त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. ते फळ तुम्हाला ह्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मी कोणाची स्तुती करत नाही, मला माणसाची स्तुती करणं आवडत नाही. समज, मी करतो ती कार्याची स्तुती करतो. विठाला निंदा अथवा स्तुती कोणाची करावी? निंदा अथवा स्तुती हा कीर्तिमान वाची थोरी एका विठ्ठलाचे कीर्ती मानवाची वर्णन आहे. कीर्ती मानवाची वर्णन आहे. निंदा किंवा स्तुती देवाची करावी, विठ्ठलाची करावी. मानवाची कीर्ती वर्णन करू नये म्हणून सांगायचं महाराज. कार्य जे आहे कार्याचं उत्तर सर्वात श्रेष्ठ उत्तर आहे. धर्मामध्ये देखील प्रपंचामध्ये देखील कार्याचं उत्तर श्रेष्ठ आहे. विठाला तुम्ही जे कार्यकारिणी मंडळी आहेत ज्यांनी हे कार्य केलंय त्यांच्या सर्वांच्या चरणावर धर्मानुरागी मी स्वतः त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन कार्यक्रमाला सुरुवात. तुमच्या सर्वांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जुन्नर तालुक्याचा आराध्य दैवत बाबाजी चैतन्य भगवान यांचे एकनिष्ठ शिष्य, वैराग्याचे मेरुमणी, भागवत धर्माचे कळस, जगद्गुरु जगदवंदनीय शिरोमणी तुकोबाराय यांचा हा मागणी प्रकरणातला अभंग आहे. हरिदासाचे घरी
मद उपदवा जन्मांतरी, हरिदासाच्या घरी जन्म मला दे देवा. वास्तविक पाहिले तर संत जे असतात ते मागत नसतात, आणि मागत असतात ते संत विठाला हात पसर जिन जे असतं ते लाजीरवान आहे. प्रमाण देत चला आल्यावर येत असतील तर तुका म्हणे करू ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरीजीने ठीक त्याची. हात पसरीजीनं चांगलं नाही, एवढंच नाही, भिक्षा पात्र अवलंबणे, अंजळोजीने लाजीरवाने. लाजीरवानं जी नाही महाराज, हातपत्रीजीनं चांगलं नाही, भिक्षा पात्र घेणं चांगलं नाही. तुकोबारायांना ते आवडत नव्हतं, ते देवाकडं मागत नव्हते. निश्चिम भक्त जो असतो, निष्ठावान भक्त जो असतो, तो देवाच्या व्यतिरिक्त काहीच मागत नाही. आई अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझ्या तेथे माझे मृदंगमणी ही कीर्तनकाराचा प्राण आहे, आणि गायक म्हणजे श्वास आहे. त्यांनी जर साथ दिली नाही तर किती मोठा कीर्तनकाराचा होताना पडत, डबल पलटी घेईल. विठाला आणि कनलगे माईक पदार्थ, तिथे माझे अर्थ नको, मला तिकडे ओढ नको माझी. भक्ती 4 प्रकारानं केली जाते, आणि 4 प्रकारचे भक्त आहेत. पहिल्या नंबरचा जो भक्त आहे त्याला आर्त भक्त म्हणतात. संकटाच्या वेळी देवाला आठवणं, संकट आलं तर देवाचा धावा करायचा, त्याला आर्त भक्त म्हणतात. दुसरा जो भक्त आहे त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. पैसा फेको, हा तेवढं बरं बोलले. सब पैसे के भाई, आणि दिल का साथी नाही है कोई. सगळी पैशाची मंडळी अर्थार्थी. जिज्ञासू भक्त असतो ना, जिज्ञासू, तो ह्या 2 भक्तांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला जिज्ञासा असते कशाची? कायमी उद्धार पाले,
जिज्ञासू भक्त आहे. त्याला जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे. त्याला वाटतंय मी कधी उद्धार पावेन, देवापर्यंत मी कधी पोचल, अशी जिज्ञासा झालेली असते. हा 3ऱ्या नंबरचा भक्त आहे. 4थ्या नंबरचा जो भक्त आहे त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. बर, या ज्ञानी भक्त्याला आत्मसुखाची प्राप्ती असावी वाटते. मला आत्मानंद प्राप्त व्हावा, ब्रह्मानंदाची प्राप्ती व्हावी, त्याची तळमळ लागलेली असते त्याला. पण हे आत्मज्ञान, हे ब्रह्मज्ञान देवाकडे मिळत नाही ग. म्हणून सांगितलंय संताविन प्राप्ती नाही. ज्ञान पैगा बरवे तरी मती मन्याथी आणावे, तरी संताया भजावे. संताला भजावं लागतं ज्ञानाच्या साठी. ज्ञान प्राप्ती लागी व्हावे अति नीच. ज्ञान प्राप्तीसाठी नीच व्हावं लागतं. शुक्राचार्याकडून ज्ञानाची संजीवनीची प्राप्ती करण्यासाठी कच्छ हा नीच झाला होता. विठाला आपल्याला कचकच करायची सवय. लक्षात येत? कच्छ कोणाचा मुलगा सांगा की मला नाही आठवत. बृहस्पतीचा, देवांच्या गुरुचा मुलगा कच्छ. आणि संजीवनी कोणाका होती? दैत्यांच्या गुरुकडं. आणि त्या दैत्यांच्या गुरुकडून संजीवनी प्राप्त करण्यासाठी त्या कचानं निचत्व पत्कारलं महाराज. किती पत्कारलं वेळ नाही सांगायला, कारण कार्यक्रम 8ला सुरू झालाय. 9:30च्या पुढे जर गेला तर तुम्ही म्हणाल बाबा कशाला आणला होता. त्याच्यामुळे मला वाटत होतं सरळ चालीनच पंचपदी करून घ्यावी. याच्यामध्ये जास्त वेळ गेला. आम्हाला सांगायला वेळ नाही मिळाला, आमचाही बी म्हणजे उपयोग होत नाही येऊन. बरं, तुम्ही आम्हाला फुकट बोलवीत नाही. तुमच्या पैसा ना पैसा वसूल व्हायला पाहिजे का नको. विठाला पण कार्यक्रम कधी सुरू होऊ द्या, ऐकणाराला सर्व कमिटीवाल्याला वाटतं वेळेत सुटला पाहिजे. इथे कोणाचे काय बघितले. आम्ही वेळेतही सोडला, कमी जरी सांगितलं तर बिदागी कमी घेत नाही आम्ही. म्हणजे
ज्ञान प्राप्ती व्हायला पाहिजे. ते ज्ञान कोणाजवळ आहे? गुरुच्या जवळ. गुरु तेथे ज्ञानाने काय प्रदर्शन का आत्मदर्शन झालं का? ज्या अर्थी आपल्याला आत्मदर्शन होत नाही त्या अर्थी आपल्याला जो गुरु मिळाला तो आत्मज्ञानी मिळाला नाही, तो प्रदर्शनी गुरु मिळाला. हे लक्षात ठेवा. प्रदर्शन दाखवणारा गुरु मिळाला ना त्याला आत्मदर्शन नाही होऊ शकत, त्याच्या शिष्याला देखील होऊ शकत नाही. विठाला आपल्याला गुरुकृपा व्हायला पाहिजे. ते ज्ञान प्रकाशे पाहेन त्यावेळेस तय मोह अंधकारू जाईल. आपल्या जीवनामध्ये कशाचा अंधकार आहे? मोहाचा, मायेचा. माया विघ्ने भ्रमला राहणार वारं नाही महाराज, जाणार. आपण त्याच्या पाठीमागे लागलो आणि त्याच्यामुळं जो ज्ञानी भक्त आहे त्याला आत्मदर्शनाची ओढ असते, त्याला मोक्ष पदाची ओढ असते, त्याला मुक्ती मिळावी असं वाटते. मला मुक्ती मिळावी, मला मोक्ष प्राप्त व्हावा. या ठिकाणी तुकोबरायांनी याच्यातलं कोणतंच मागितलं नाही. पहा, दोन वर्ग पडतात, एक सांसारिक आणि एक पारमार्थिक. सांसारिक वर्गाच्या संदर्भाने विचार जर केला तर सांसारिकाला वाटतं माझं घरदार वाढावं, संतान वाढावं, बायका मुलं एकाचे 21 बाताचे 25 येईल, मांडवाला जावा, मांडव मोडून म्हाताऱ्याच्या डोक्यात पडावा, म्हातारा त्याच्या खाली खालात व्हावा. हे कोणाला वाटतं? संसारिकाला. वाढावी संतान, वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन संसारिकाला वाटतं घरदार व्हावं, संतान वाढावं. संसारिकांनी विचार केला, तुकोबारांकडे पाहिलं, म्हणे यांनी हे मागितलं, सगळं फेल झालं. तुकोबारा त्यांच्या परीक्षेत नापास झाले. संसारिकाच्या परीक्षेत देव प्रसन्न झाला तर काय मागावं हे जर कळालं नाही तर फुकट गेल्याशिवाय राहत नाही. बरं, बरीच मंडळी असतात त्यांना मागायचं जर असेल तर काय मागावं हे कळत नाही. विठाला जे ज्ञानी होते ना त्यांनी विचार केला, जसा संसारिकाने विचार केला तसा ज्ञानाने देखील विचार केला. तुकोबराय मोक्ष मागत नाही,
मुक्ती देखील मागत नाही. म्हणजे तुकोबराय ज्ञानी नव्हते का? तुकोबराय प्राज्ञ होते. प्राज्ञ ज्ञानापेक्षाही प्राज्ञ श्रेष्ठ असतो. विठाला आत्मज्ञानी चोखडी ती माझीच गारोपडी. आत्मज्ञानाने चोखडी असतात ना, चोखड व्हायला लागते. आपण चोखंदळ बनतो. चोखड बनण्याच्या ऐवजी आत्मज्ञान झालं ना तर चोखंदळ बनतो. चोखंदळ याचा अर्थ करत घडी दिदर घडी दुदर बीच में किधर भी, याला चोखंदळ म्हणतात. स्थिर नाही, ज्याची बुद्धी स्थिर झाली नाही त्याला चोखंदळ म्हणतात. चोखडा होत नाही, चोखटी व्हायला पाहिजे. तुकोबाला हे चोखटे होते, निरे. त्याच्यामुळे त्यांनी हे बाकीचं मागितलं नाही. एक तर देव प्रसन्न होत नाही, झाल्यानंतर काय मागावं हे जर कळालं नाही तर प्रसन्न झालेल्याचं फळ प्राप्त होत नाही, फुकट जातं. प्रसन्नता करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तनु मनू जीवे चरणाची लागावी. अगर्वता करावे दास्य सकळ, देवापेक्षाही संत प्रसन्न व्हावे. कारण संतांजवळ मगाशी सांगितलं, पहिलं ज्ञान आहे, दुसरं ध्यान आहे. बरं, संतांजवळ काय काय आहे? ज्ञान आहे, संतांजवळ ध्यान देखील आहे, आणि देवापेक्षा दुप्पट सुख आहे. नुसतं आम्ही प्रमाण पाठ करतो, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, संत ठाई बहु सुख वशे तये ठाई. पुढं बहु पायी संतांच्या, बहु सुख पुढं पायी संतांच्या. संतांच्या पायाजवळ बहु सुख आहे, देवापेक्षाही जास्त सुख आहे. देवाकडून देव काय देतो आपल्याला माहिती? देवाजवळून प्रेम मिळतं भक्ताला. पहिल्या नंबरला प्रेम देवाचे हे देणे. देहभाव जाय जेणे, देवाकडून मिळालं पाहिजे आपल्याला प्रेम, आणि प्रेमाचं सुख मिळालं पाहिजे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई.
ज्ञानी असला तर एकनाथ महाराज म्हणतात काय प्रेमाविने झाला ज्ञानी तैसा रांडीवेनी जेवे शृंगार पै केला. काय उपयोगाचा तो ज्ञानी? त्याला प्रेम पाहिजे ना. आणि प्रेम हे देवाचे हे देणे देवभाव जाये जेणे. तुकोबरा देवाकडे प्रेम मागतात बर का. प्रेम भातुके तुका म्हणे देवा म्हणून देव प्राप्त झाल्यावर त्याच्याकडून प्रेम मागावं. प्रेम संसारिक प्रेम नाही, परमार्थिक प्रेम मागावं. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम हे मागावं. पण आपण ते मागत नाही. ज्ञानेश्वरी मध्ये हे 4 वर्ग सांगितले: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आणखी 3 प्रकार पडतात मागणाराचे. बर, हे आज्ञा मागणारा, दुसरा आहे त्याला सुज्ञ मागणारा म्हणतात, आणि तिसरा आहे त्याला प्राज्ञ मागणारा म्हणतात. आज्ञानं काय करतो? आज्ञानी भक्ती करतो. काय मागतो? अज्ञानाची भक्ती. अज्ञानाची भक्ती इच्छी धनमान. धन आणि मान इच्छा करते अज्ञानाची भक्ती. त्याला मान दिला नाही तर लगेच ताट होतोय. आपण समजायचं हा कोण आहे? भक्ती, खरा भक्ती करणारा नम्र असतो. ज्या झाडाला फळं लागतात ना त्याच्या फांद्या वाकत्यात, झाड वाकले याच्यात नवल नाही. फांद्या कळल्या का? म्हणजे ज्याला अनुग्रह दिला ते देखील नम्र झाला होता. तेने कोंडिले अनंता. पण फळ लागलेली फांदी पाहिजे. निष्फळ असल्यावर काय खरे झाला. अज्ञानी मंडळी देवाची भक्ती करतात ना, स्वतःच हित करत नाही आणि दुसऱ्याचं देखील होऊ देत. त्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं देखवत नाही. त्याच्या डोक्यात तिडीकच उठत. चित्त शुद्ध सेवा देवाची ही तर व्हावे तरी दंभ दूरी ठेवा. हा अभिमान दंभ घातक आहे. म्हणून दंभ गेला पाहिजे. पण अज्ञानाची भक्ती मान इच्छा करते, धन इच्छा करते, दुसऱ्याचं चांगलं त्याला देत होत नाही. एखाद्याची प्रगती झाली तर याच्या पोटात गोळा उठवतो. त्यांनी त्याच्या स्वतःच्या जीवावरून स्वतःच्या हिमतीवर कर्म करून प्रगती केलेली आहे. याला सहन होत नाही. एकाने देवाची भक्ती केली ग, भक्ती केल्यानंतर देव प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झाल्यानंतर शंभू भगवंत होते भोळे बिचारे, झाले प्रसन्न. काय पाहिजे भक्ता तुला? माझं कल्याण व्हायला पाहिजे, मला खूप संपत्ती मिळायला पाहिजे. म्हणजे काय हरकत नाही. हे डमरू घेऊन डमरू वाजवल्यानंतर
तुला भरपूर मिळेल, पण तुझ्या शेजाऱ्याला तुझ्यापेक्षा दुप्पट मिळेल. याच्या डोक्यात किडी उठली ना, मी भक्ती केली, मला 1 पट आणि त्याला 2 पट, त्याच्यापेक्षा ते डमरू न वाजवलेलं बरं. म्हणजे स्वतःच हित करायचं नाही आणि दुसऱ्या देखील होऊ द्यायचं. समाजाचा असा वर्ग बराच आहे. आपलं हित होत नाही आणि दुसऱ्याचं झालं होऊ द्यायचं नाही. त्याने डमरू घेतलं, घरी आला आणि म्हणला, हे देव मला प्रसन्न झाला, पण देवाने असं सांगितलं का तुला 1 पट आणि शेजाऱ्याला 2 पट मिळेल. पेटी आण म्हणला. हे डमरू त्या पेटीत घालायचं, कुलूप लावलं आणि चावी याच्या कमरेला घेतली. अहो म्हणले आपले उपास मारायची पाळी आलेली, घरामध्ये खायला अन्न नाही, जाईन मिळालं त्याला मिळलं, तुला अक्कल नाही. अहो मग जगायचं कसं? म्हणलं मुंबईला जावं, दुष्काळ आहे ना, मुंबईला जातो तिकडून काही पाठवून देतो तुला. आता गावावरून आलेल्याला कुठं चांगली नोकरी लागायची? धक्का खाल्ल्याशिवाय पर्याय. मग कुणाला धक्का खायचा? पहिला पूर्वीच्या काळात भाऊचा धक्का होता. भाऊचा धक्का धक्की मध्ये धक्का. त्या भाऊच्या धक्क्यावर कामाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत बनेल पुरी वली व्हायची, 4 वेळा पिळायची आणि 2 रुपये मिळायचे त्या बाई. त्यांनी सासून ठेवले पैसे आणि गावाला निघताना ती भाऊच्या धक्क्यावरची मंडळी हुशार होती. सोतुळीचा तोडा वाया जाऊ देत नव्हती. तुकाराम महाराजांनी म्हणले, देवा तुझी तुम्हाला दुसडी नको, दुसडी देखील नको, मला तुझं काहीच मागायचं नाही, तुझ्या जवळ तुझं राहू दे, ते लक लाभ. पण ही सतोळीचा दसोडी देखील वाया जाऊन देणार नव्हती. बांधायची, गठोडं बांधायची. इकडं गावाला दुष्काळ पडलेला होता, अन्न दशा झाली. बाई म्हणली आता मरायची पाळी आली, नंतर कवा आणणार आहे? त्याच्यापेक्षा आपल्या जवळ आहे ना, दगड घेतला आणि कुलूप तोडलं. आणि कुलूप तोडल्याबरोबर हातात डमरू घेतला आणि वाजवला. डमरू दादा मला 5 पोती गावरानद्वारे मिळू दे. हिच्या घरात 5 पोती आली, शेजारच्या घरात किती गेली? डमरू दादा म्हणली मला 10 एकर जमीन मिळू दे. शेजाऱ्याला किती मिळेल? डमरू दादा माझ्या वावरामध्ये चांगली पाण्याची विहीर होऊ दे. 1 इकडे 1 झाल्या, तिकडं सगळं डबल ना. तिकडे ऊसाचं टिपरू लावून चांगला ऊस कमरेच्या वर आला आणि तवा हा इकून येत होता गावाला. गावाच्या जवळ आल्यानंतर याला गावच ओळखना, आपलंही गप्पा म्हणते. बाकीच्यांना विचारायला लागला, म्हणे हे गाव कोणाचं? म्हणलं काय महाराज, राजाला दिवाळी टाळू नाही ही इकडलं माळा हा कोणाचं? तो हिनं डमरूला वाजून सांगितलं होतं, डमरू दादा मला 2 मजल्याची इमारत होती 50 फुटाची. शेजाऱ्याला 2 झाल्या 100 फुटाच्या. डबलच झाल्या भाऊ, सगळं डबल. याला काय कळा ना, काय कळा. विचारलं म्हणले घर कोणाचं, हे गाव मळा कोणाचा? ते बाकीचे म्हणले काय नारायण, तुला राजाला दिवाळी ठावत नाही. हे म्हणला तुझ्या स्वतःच, हे तुझ्या स्वतःच तुझ्या बायकोनी तयार केलं आणि ते पलीकडचं मा तुझं. अरा म्हणला रांडाने घोटाळा केला. मी मुंबईला गेलो, नीला सांगितलं होतं ते केलं नाही. ही मस्त पैकी ही शिलावून आतमध्ये झोपली होती. तेवढ्यात हे गोठोडं घेऊन ते गोठोडं दरवाजात टाकलं आणि मोठ्याने हाक मारली, हेमा. हिनं आवाज ओळखला, आपलंच गिऱ्हाईक दिसते. आता नाही बरी जवळ, आता मरणार रट्ट खाऊन.
बाया माणसं हुशार असतात, रट्ट खायचं नसलं ना पोराचे आड लपत येत. दरवाजा उघड. आताचा होता का? त्या काळातला करारी स्वभावातला गडी. आता तर फस करत्या, शेकंड करत्या, थर्ड लाईट येतात बऱ्याच जणांना. आणि येताना घरी आले ना तर ताकद नाही मोठ्याने बोलायचं. ए ए पिंटे, ए पिंटे, ए ए ए पिंट्या. खरं सांगितलं कसं ठासात येतं मला. झाला मग उगतच म्हणत उठली का ए पिंट्या. ती आताच कुठं डोळा लागला होता आणि त्याच्यामध्ये तुमची ही येण्याची वेळ आहे होई. ती पूर्वीची होती घाबरली बिचारी. दरवाजा उघड म्हणलं, उघडला पण कवडाच्या आड लपली. हेमा तुला सांगितलं होतं ना डमरू वाजू नको म्हणून. तिनं पदर घेतला आणि डोळ्याला लावायचं. काय झालं? इथं पोरं उपाशी मरत होती. अन्न दशाजारी करायचं काय म्हणून. नाही तर मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. गप गप उगी रड, उगी रड रड. ओढ नंबरो मी तशी तुमच्या शब्दाच्या बाहेर कोणाला सुटुळीचा तोडा देखील तुम्हाला विचारले. खरं डमरू घेतला हातात. पाणी गेली प्यावं का नाही? पाणी किती प्याला नाही गेलं. तसाच गेला पुढं आणि डमरू वाजायला सुरुवात केली. डमरू दादा माझा एक पाय मोडू दे. शेजारचं किती मोडलं असतील. डमरू दादा माझा एक डोळा जाऊ दे. शेजाऱ्याचं आज्ञानी मंडळी आपलं हित होत देत नाही, दुसऱ्याचे होऊ देत. डमरू दादा माझ्या घराच्या खालच्या पायरीच्या तिथं 10 परत कोरडा आड होऊ दे. तिकडं किती झालं? 2 झालं. हे पांगळण आंधळ म्हातारं शेजाऱ्यात वलपटत आलं आणि वरच्या पायरीवरून जसं सटकलं आणि त्या 10 परसाच्या आडात जेव्हा खाली पडलं आणि याने एका डोळ्याने असं जेव्हा बघितलं ना आता खरी लागली. हे भक्त कोण आहेत? आज्ञा भक्त. स्वतःचही हित होऊ देत नाही आणि दुसऱ्याचं देखील होत नाही. भक्ती करून काही उपयोगाची नाही. दुसरा सुज्ञ भक्त असतो. हा सुज्ञ भक्त आपल्या प्रपंचात मागून घेतो देवा. जेवढं पाहिजे तेवढं देव प्रसन्न व्हायला खोटी. एक तर होतच नाही. प्रसन्न देव लगेच होत नाही. कैशेनी दैवत उगार आहे निवांत शिने लगेच प्रसन्न होत नाही. पण हा जो असतो ना याला प्रसन्न देव जर झाला तर आपल्या घरातलं धन धान्य समृद्धी पूर्ण वाढावे संतान हे सगळं वाढावं आणि
तुकाराम महाराज म्हणतात याच्याबद्दल खरा जो प्राज्ञ भक्त असतो त्याला याची गरज नसते बर. न मिळो खावया न वाढो संतान परी नारायण कृपा करो. मला खायला मिळलं नाही तरी चालेल, संतान वाढलं नाही तरी चालेल. तुकोबाला हे प्राज्ञ भक्त होते, त्यांना चांगलं माहिती होतं संतान जरी वाढलं तरी काय करतंय संतान. आपण बाल्य अवस्थेमध्ये मुलगा झाला का पेढा देतो, धरा पेढा धरा पेढा धरा पेढा. ज्याचा वाटतो पेढा आणि जो वाटतो ज्याचा पेढा तोच करतो याला पुढे तो त्याला वेडा केल्याशिवाय राहत नाही. आमच्या पप्पांना काही कळत काय झालं मग नाही खरंच कळत नसते, नाही तर कशाला टीव्हीला पाव लावून काशी केली असते तिथे. मरत वर थकला ना आता तरी आशा सोड ना, आता तरी खराब होतो. गेले आशा ज्ञानाही पेक्षा श्रेष्ठता तुकोबारायांपाशी होती. म्हणून आमचे रामेश्वर भट्ट सांगतात तुकिता तुलने ज्ञानी भक्त्यापेक्षा श्रेष्ठता कशामुळे मोक्ष पद तुच्छ केले ह्या कारणी. मोक्ष पदाला तुच्छता मानली तुकोबारायांनी. आम्हा जन्म घेणे युगायुगी मोक्ष मुक्ती आम्हा नको देवलाया. आम्हाला मोक्ष नको, तुझी मुक्ती नको. संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही. संतांच्या जवळ काय होईल तेथे राम नाम होईल. तेथे राम नाम
तुकोबारांना युगायुगी जन्म घ्यायचा होता, त्याच्यामुळे मोक्ष पद तुच्छ केलं. चहुयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. 4 युगामध्ये नामदेवरायांनी भक्ती केली, तेच पुढं तुकोबराय झाले. बरं का, वेळ नाही सांगायला, 9:15 झाले. विठाला म्हणून तुकोबराय म्हणतात, शेबीन उच्छिष्ट लोळे नांगणी वैष्णवाचे नानी. वैष्णवाच्या नानीत किडा जरी केलं तरी चालेल देवा मला, पण नानी वैष्णवाची पाहिजे. का? वैष्णवा संगती सुखवाट जीवा आणि कमी देवा. हरिदासाच्या जवळ जे आहे बर, ते देवाजवळ नाही. देव दुय्यम टप्प्यातला देव आहे, भक्ताला पायाजवळ. दुर्जनाचा भक्त तसे नाहीत. बर, यारे यारे लहान थोर याते भलते करावा विचार. सकळ अशी येते. म्हणून साधू त्याला म्हणतात जो वाईटातलं व्यंग काढतो, दुर्जनातला दुर्जनपणा काढून त्याला सज्जन बनवतो, त्याला साधू ही गणना आहे. लक्षात. आणि त्याच्याजवळ जर गेलं तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळं अभंगाच्या पहिल्या चरणात हरिदासाच्या घरी मद उपजवा जन्मांतरी. दास्यत्व करणारा, हरीचं दास्यत्व करणारा त्याला हरिदास म्हणतात. रामाचं दास्यत्व केलं हनुमंताने, दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील आपण दास्यत्व हरीचा दास असावं. कमीत कमी संताचा दास असावा.
तो ज्ञानाचा कोरठा. साधू महात्मा ज्ञानाचा कोरठा म्हणजे समुदाय असतो, पण तो ज्ञानाचा कोरठा समुदाय मोठा साठा आहे ना, त्याला दरवाजा सेवेचा आहे. जोपर्यंत आपल्या हातून सेवा घडत नाही तोपर्यंत साधू आपल्याला तो ज्ञानाचा साठा देत नाही. तेथे सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुबटा. कोणालाही नाही. सुबटा शब्द वेळ नाही आपल्याकडे. सुबटा कशाला म्हणायचं जरा नंतर भेटा सांगत. तेथे सेवा हा दारवंटा, सेवेचा दरवाजा आहे. त्याला स्वाधीन करतो सुबट्याला. आणि ओळंगोनी, ओळंगणं म्हणजे काय करणं? गाया पाळल्या का कधी? गाया कोणी वासर असतात त्याला. ते वासरू का सोडी त्यात गावरान गायला जर्शीला नाही अक्कल त्याची. जर्शीच्या वासराला अक्कल नाही. कोणाचा अंगठा तो घेतो. त्याला अंगठा मालकाने अंगठा तोंडात दिला त्याला सडच वाटत. लय विचित्र. पण गावरान गायचं असं कुणी काही ढोसण्यात येत नाही. ते आपल्याच गायला भिडात. आपल्याला गाय कळा ना, कुठं ढोसण्यात यावा त्याही कळा ना. आपण कोपर खेळ्या देतो. लय विचित्रता आपल्यात. जे द्यायला पाहिजे ते देत नाही आणि त्याच्यामुळं पाना सुटत नाही. ओळखणं म्हणजे पाना येणं. पाना हा अंतकरणापासून येत असतो. आपल्याला संतांचा अंतकरणापासून आशीर्वाद जर असला, ज्याचा वात्सल्य प्रेम हा उत्पन्न झालेला होऊन जो आपल्या शिष्यावर पूर्ण कृपा करतो, अशी ज्याच्यावर कृपा होते. कृपा कटाक्ष साधूच्या जवळ आपला आचार तसा असावा. ज्याचं आचरण तसं. आचरण नुसतं चरण नाही, आचरण चांगलं असावं. ज्याचं आचरण श्रेष्ठ आहे. आचार, विचार आणि उच्चार अशा 3 गोष्टी ज्याला साध्य झाल्या, जो भक्ताच्या साधूच्या जवळ नम्र आहे, असा जो साधक आहे, ज्याचा साधक असेल बर, त्याच्यापेक्षा त्या साधकाची कीर्ती गुरुपेक्षा उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही. बापशे बेटा सवाई होतो आणि गुरुपेक्षा शिष्य वाढतो आणि व्याजापेक्षा मुद्दल वाढतं. लक्षात घ्या. म्हणून आमच्या निवृत्ती दादाचं नाव घेणारी थोडी मंडळी असतील, आमच्या बाबाजी चैतन्यांचं नाव घेणारी थोडी मंडळी असतील, पण
ज्ञानोबा माऊली तुकाराम देवाने सारखी आग्रह केला तुकोबरायांना. तुकोबरायाने सांगितलं तू म्हणतोय माग 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 सारखं माग माग म्हणतो ना, मग तुला जर द्यायचं असेल तर हेच पाहिजे मला, याच्यापेक्षा दुसरं मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. परमार्थाने धर्म मंडपामध्ये बसणाराने हात घेऊन यावं लागतं, हात घरी ठेवून यावं लागत नाही. आपल्या हातामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य जर व्हायचं असेल तर या हाताने पाप सगळी होतात. चांगली कर्म देखील हातानेच होतात, वाईटही कर्म हाताने होतात. इथं आल्यावर टाळी वाजवावं लागतं. उगाच आपला टाइमपास म्हणून नाही, काही पिक्चरचं थिएटर नाही, समजलं. किती जणांनी हातान दे सगळं बघू द्या मला, असे वर करा. अच्युतम केशवम कृष्णराम
आतापर्यंत झालं ते प्रबोधन झालं, आता झालं ते कीर्तन झालं. समजलं? याला कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग आहे. देवाचं नामचिंतन करणं याला नाम संकीर्तन साधन पाहिजे. ते साधन सर्वांनी मिळून या ठिकाणी केलं जातं, त्याला धर्म मंडप म्हणतात. बरं, म्हणून सर्वांनी आता देवाचं भजन करायचं एकदा. कुमार